नमस्कार. जागतिक महिला दिन. महिला दिनानिमित्त आमच्या सगळ्या भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा. बंधू भगिनींनो, आपण गेली 30 वर्ष सक्षमीकरण 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 हा शब्द सातत्याने ऐकतो आहोत. मला खूप बोलता येतं म्हणजे मी सक्षम झाले का? मला खूप पगार आहे म्हणजे मी सक्षम झाले का? मी छान इंग्लिश बोलते म्हणजे मी सक्षम झाले का? मी कुठेही एकटी फिरू शकते म्हणजे मी सक्षम झाले का? मला असं वाटतं आपला हा प्रवास आता भगिनींनो प्रगल्भीकरणाच्या दिशेने झाला पाहिजे. सावित्रीबाईंच्या वाट आपल्याला सापडली आहे का? त्या वाटेने आपण जातो आहे का? दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अनेक समस्या असतात. बंधू भगिनींनो, महिला अंधश्रद्धेच्या वाहक आहेत असं म्हटलं जातं. आपल्याला हे विधान खोडून काढायचं आहे. आणि म्हणून अंधश्रद्धेच्या संदर्भात आपण आपल्या मनामध्ये एक भीती असते. देवाचं हे केलं नाही तर हे होईल, ते केलं नाही तर ते होईल. कुठलंही कर्मकांड न करता ईश्वराचं स्मरण करा असं आपल्याला आपल्या संतांनी सांगून ठेवलेलं आहे. देवाधर्माला विरोध नाही, पण त्याचा अवडंबर न करता आपण त्याला पूजलं पाहिजे. आपल्या दैनंदिन समस्यांबद्दल आपण बोलत होतो. मग घरामध्ये कलह असतात, मूलबाळ होत नाही, मुलाचं मुलीचं लग्न होत नाही, मुलगा होत नाही, आणि मग या समस्यांसाठी आपण दगडाच्या देवाला नवस बोलतो. सावित्रीबाई असं म्हणतात, दगड धोंडे पुत्र देती, नवसा पावती, लग्न का करीती नर नारी. हा प्रश्न त्या काळामध्ये सावित्रीबाईंना पडतो. आपण तर फार अनुकूल काळात आहोत. आज आमची भगिनी लॅपटॉप, संगणक, मोबाईल अतिशय सहज हाताळते, लीलया हाताळते. ही भौतिकता आपल्यामध्ये आलेली आहे, पण मनाने आपण खंबीर असलं पाहिजे. ते होत नाही. आपल्या मनात एक भीती असते. महात्मा फुल्यांचं निधन झाल्यानंतर यशवंत, त्यांचा दत्तक पुत्र, त्याला अग्निडाग द्यायला लोकांनी मना केलं, कारण तो दत्तक होता. अशा वेळेला सावित्रीबाई पुढे झाल्या आणि त्यांनी फुल्यांना अग्निडाग दिला. ही खंबीरता आमच्यामध्ये आली पाहिजे. जिजाऊंनी ज्या वेळेला शिवबाला घडवलं, कोंडाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणं बरं नाही, तो ताब्यात घे असं सांगणारे जिजाऊ होत्या, म्हणून शिवबा घडले. रामायण महाभारताच्या कथांमधनं त्यांनी नीतिमत्ता शिवबांपर्यंत पोचवली. आपल्या घरामध्ये आज रामायण महाभारतांमधल्या कथांमध्ये जे मूल्य आहे ते मुलांपर्यंत जात नाही. पूर्वी आजी आजोबा अशी कुटुंब पद्धती असल्यामुळे गोष्टी सांगायच्या आजी, आणि त्यातनं मग मुलांपर्यंत ती मूल्य जात होती. पण आज विभक्त कुटुंब पद्धती, न्यूट्रल, त्यामुळे आज कोणाला वेळ आहे मुलांशी बोलायला? आमची भगिनी करिअर ओरिएंटेड आहे. काही अपवाद असतीलही, त्याबद्दल प्रश्न नाही, पण आज आपण भौतिकतेच्या मागे जास्त लागल्यामुळे कुठेतरी आपल्यामधली नैतिकता आपण गमावून बसलो आहोत का, हा हे विचार झाला पाहिजे. त्यांना घडवण्यात आपण कुठे कमी पडतोय का? एक स्त्री म्हणून आपण सगळ्या जबाबदाऱ्या निभावतो, नोकरी करून निभावतो, कुटुंब सांभाळतो, पण ज्या फॅमिली व्हॅल्यूज असतात त्या मुलांपर्यंत द्यायला आपण कमी पडतोय. थोडक्यात आपण भौतिक आणि नैतिक यातला फरक भगिनींनो समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं, मुलांच्या घडवण्यामध्ये
आई म्हणून आपला जो वाटा पाहिजे तो देण्यामध्ये आपण काय कॉम्प्रोमाइज करतो का? मुलांना क्वालिटी टाईम द्यावा असं म्हणतात. मग आपण क्वालिटी टाईम आम्ही देतो असं पालक ज्या वेळेला म्हणतात, कुठे देतो, कसा देतो? मॉलमध्ये नेतो, पिकनिक स्पॉटला नेतो, म्हणजे आपण त्यांना क्वालिटी टाईम देतो असं म्हणता येईल का? याचाही नक्की विचार करा. घरामध्ये आपण काय करतो? मुलं अनुकरणप्रिय असतात, अनुकरण करतात मुलं. मी तुम्हाला एक आठवण इथे नक्की सांगेन. एका ट्रेनमध्ये एक बाई बसल्या, त्यांच्यासोबत त्यांची लहान मुलगी होती 7-8 वर्षाची. आपल्या आसनावर त्या स्थिरस्थावर झाल्या आणि काही वेळानंतर मग त्या मुलीने आपल्या बॅगेतनं एक पुस्तक काढलं आणि वाचायला सुरुवात केली. डब्यातले आजूबाजूचे लोक पाहायला लागले. एकाने विचारलं की आम्ही आमच्या मुलांना इतकं सांगतो, ऐकत नाही तो, तुम्ही काय करता? कारण तिने एक सरळ बॅगेतनं पुस्तक काढलं आणि वाचायला लागली. तिची आई म्हणाली, मी काही करत नाही, मी फक्त माझी कामं संपली की मी वाचायला बसते. हे मुलं बघतात आपण काय करतो, यातनंच मुलांचं अनुकरण असतं. त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत. आपण आई म्हणून श्यामची आई होऊ शकतो का? प्रत्येकाने आजच्या काळात सुद्धा श्यामची आई नक्की वाचावा. मी त्यासाठी तुम्हाला नक्की आग्रह करीन. आपल्याला माहिती आहे, श्याम आंघोळ करून आला, आईला म्हणतो, आई पदर पसर. का? आत्ताच आंघोळ झाली ना, पायाला घाण लागेल. आई म्हणते, पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, तसा मनाला घाण लागू नये म्हणून जप. ही श्यामची आई आपल्याला शोधायची आहे आणि नंतर मग श्याम येतो. त्यामुळे आम्ही शिकल्यानंतरचा आपला प्रवास आणि ते शिक्षण आपण आपल्या कितपत कामी येतं, त्याचा आपण किती उपयोग करतो आपल्या कुटुंबासाठी, मुलांसाठी, याचाही बंधू भगिनींनो नक्की विचार करा. अनेक मुद्दे आहेत, त्याविषयी परत नक्की बोलूया. पण आत्ता जे मुद्दे आपण मांडलेले आहेत त्याचं चिंतन करा. भौतिक आणि नैतिक यातला फरक नक्की समजून घ्या आणि आपल्याला सक्षमता कशामध्ये आहे हेही जाणून घ्या. पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा. काही चुकलं असेल तर मोठ्या मनाने या भगिनीला क्षमा करा. धन्यवाद.